आपला राजकीय प्रवास हा शेकापच्या लाल बावट्यासोबत सुरू झाला. त्यानंतर काँग्रेसची तिरंगी राजकीय विचारधारा आणि आता भाजपचा भगवा. ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांना, नागरिकांना हे वाटतं की बाबा रामशेठ ठाकूर साहेबांची स्वतःची राजकीय विचारधारा कोणती आहे? माझी विचारधारा अशी आहे, आपल्या समाजाचं, विभागाचं, आपल्या देशाची प्रगती होण्याच्या दृष्टीनं त्या वेळेला जी योग्य असेल ती धारा स्वीकारावी. शेवटी हे पक्ष जे आहेत हे पक्षाकरता आपण नाही, आपल्या करता पक्ष आहे. शेका पक्षात मी होतो. शेका पक्ष मजबूत होता. एक काळ विरोधी पक्षाने त्या शेका पक्षात होता अनेक वर्ष आणि त्याच्यावर होतं. मग तो शेका पक्ष कमी का झाला? लोकांपासून आपण दूर गेलो. माझं म्हणजे तेच खरं अशा प्रकारे पण वागल्यानंतर मग त्याच्यामुळे लोक आपल्यापासून बाजूला झाले. काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसची विचारधारा राष्ट्रीय आपल्याला मान्य आहे, पण ज्यावेळेला खारघरमध्ये कोपरा गावावर टोल, खारघरवरनं पनवेल तालुक्यातून पनवेलला येताना टोल भरा, पनवेलवरून खारघरला टोल भरा, हे काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणला सांगून दमलो, पण त्याने ऐकले नाही. मग आम्हाला म्हटलं, आम्हाला आमची विचारधारापेक्षा आमचे लोक जास्त महत्वाचे आहेत. विचारधारा आमची तीच आहे, विचारधारा बदललेली नाही. भाजपचं धोरण काय? राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष, नंतर मी. जे स्वतः करता भाजप जगत नाही, जगायला सांगत नाही. आता जगताना प्रत्येक जण आपलं स्वतःचं, आपल्या फॅमिलीला आपल्याला काहीतरी व्हावं हे प्रत्येकाच आहे, पण त्याच्याबरोबर राष्ट्रप्रथम हे मोदी साहेबांनी धोरण घेतलेलं आहे. फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतायत आणि ते आम्हाला अधिक चांगलं पटलं की दोन्ही पक्षातून आम्ही गेल्यावरती मग आता आम्हाला जास्त पडलं आणि म्हणून मला भाजप आवडतो.